नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा मंडळी, येत्या 6 जुलैपासून चातुर्मासाला सुरुवात होणार आहे आणि येत्या 6 जुलैलाच देवशयनी एकादशी म्हणजेच आषाढी एकादशी ही साजरी केली जाणार आहे. आता देवशयनी आषाढी एकादशीला भगवान श्रीहरी विष्णू हे क्षीरसागरामध्ये योगनिद्रेत जातात आणि 4 महिन्यानंतर ते देव उठणी एकादशी किंवा कार्तिक एकादशीला ते योगनिद्रेतून उठतात. म्हणून हा 4 महिन्यांचा कालावधी हा चातुर्मास म्हटला जातो आणि आपण ह्या 4 महिन्यांमध्ये किंवा या 4 महिन्याच्या कालावधीमध्ये आपण फक्त सेवा आराधना करतो, कारण या 4 महिन्यांच्या कालावधीत कुठलेही शुभ कार्य केले जात नाहीत. आता बघा, मोस्टली सगळीच जण आषाढी एकादशीचा उपवास किंवा व्रत हे करतच असतात, कारण असं म्हटलं जातं की हा एक उपवास केल्याने पूर्ण वर्षाच्या एकादशीचे फळ मिळते. तर काही नियम जे आहेत ते आपल्याला पाळूनच उपवास करायचा आहे, कारण जर ते नियम पाळले गेले तरच या उपवासाचं 100% फळ हे आपल्याला मिळणार आणि काही दोष लागणार नाही. तर बघा, आता पहिलं म्हणजे गर्भवती महिलांनी प्लीज उपवास करू नका, कारण हा उपवास दुसऱ्या दिवशी ऑलमोस्ट 1.5 दिवसाचा असतो, दुसऱ्या दिवशी सुटतो आणि ह्यानी ॲसिडिटी होण्याचे चान्सेस भयानक असतात. त्यामुळे गर्भवती महिलांनी, प्रेग्नंट महिलांनी उपवास करू नये. प्लस ज्यांना सिनियर सिटिझन्स असतील किंवा कोणीही असेना, ज्यांना BP शुगरची गोळी चालू आहे किंवा अन्य काहीही गोळ्या चालू आहेत आणि तुम्ही जर आजारी असाल किंवा जस्ट आजारातून उठला असाल, तुम्हाला जेवणं मॅन्डेटरी आहे गोळ्यांसाठी, तर प्लीज तुम्ही उपवास करू नका. तुम्ही फक्त पूजा आणि सेवा करा, एवढ्यामध्येच तुम्हाला त्याचं फळ नक्की मिळेल. आता बघा, आपल्या धर्मामध्ये पूजा, सेवा, उपवासाला अत्यंत महत्त्व आहे आणि एकादशीचा उपवास हा सर्वात मोठा उपवास मानला जातो. ह्या दिवशी देवांचा सुद्धा उपवास असतो, त्यामुळे बरीच लोक या दिवशी देवांना नैवेद्य दाखवत नाही, अशी सुद्धा पद्धत आहे. आता बघा, ह्या दिवशी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे या दिवशी तुळशीचा सुद्धा उपवास असतो. त्यामुळे या दिवशी देवांना सुद्धा आपण नैवेद्य दाखवत नाही किंवा तुळशीला सुद्धा आपण नैवेद्य दाखवत नाही. प्लस या एकादशीला चुकूनसुद्धा तुळशीला पाणी किंवा दूध वाहायचं नाही आहे आणि एकादशीला आपण तुळस तोडायची नाही आहे. पण एकादशीला आपण तुळस बाळकृष्णाला किंवा विष्णूंच्या मूर्तीवर आपण तुळस व्हायची आहे, पण ती तुळस आपल्याला आदल्या दिवशी म्हणजे शनिवारी तोडून ठेवायची आहे किंवा मग तुम्ही बाजारातनं घेऊन येऊ शकता. अगदीच जर तुम्हाला त्या दिवशी मिळाली नाही तर आपल्या कुंडीमध्ये किंवा जिथं तुम्ही तुळस लावली आहे तिथं बघा, खाली थोडीशी मंजुळा पडतात किंवा थोडीशी पानं पडली असतात, तीसुद्धा तुम्ही त्या दिवशी तुम्ही भगवान विष्णूंना अर्पण करू शकता किंवा बाळकृष्णांनासुद्धा अर्पण करू शकता. आता बघा, ज्यांचा उपवास आहे त्यांनी अगोदरच हे नियम पाळायचे आहेत. म्हणजे काय, तर अगोदर 2 दिवस तरी नॉनव्हेज, दारू, मांस, मच्छी, सिगरेट, तंबाखू हे सगळं प्लीज सोडून द्या. म्हणजे काय, आता रविवारी जर एकादशी आहे तर शुक्रवारपासूनच आपल्याला हे सगळं सोडून नॉर्मल व्हेज जेवण जे आहे, सात्विक अन्न जे आहे ते आपल्याला खायचं आहे. बघा, असं म्हटलं जातं की पचायला आपल्याला भरपूर वेळ लागतो, काही तास लागतात आणि ते अन्नाचे जे कण आहेत ते आपल्या आतमध्ये असतात. मग तुम्ही मला सांगा, सॅटर्डे आहे तर तुम्ही फ्रायडे नाईटला मस्त पार्टी करणार, सॅटर्डेला मस्त पार्टी करणार, तुम्ही नॉनव्हेज खाणार, दारू पिणार आणि दुसऱ्या दिवशी उठून तुम्ही उपवास करणार. त्याचा काहीही तुम्हाला फायदा होणार नाही, अजिबात तुम्हाला काही फळ मिळणार नाही. निदान सॅटर्डेला तरी, ॲटलिस्ट शनिवारी तरी 1 दिवस नॉनव्हेज खाऊ नका. त्या दिवशी पूर्ण व्हेजिटेरियन राहा, कारण दुसऱ्या दिवशी आपला उपवास आहे, त्यामुळे आपण त्याची तयारी करत असतो, पूजेचं सामान आणत असतो. त्यामुळे ह्या दिवशी तरी सात्विक किंवा नॉर्मल व्हेज जेवण तुम्ही जेवू शकता. आता कांदा लसूणसुद्धा काही जण आदल्या दिवशीपासूनसुद्धा खात नाहीत, कारण तामसिक भोजन जेवू नये
एकदम सात्विक भोजन जेवावे असं सांगितलं जातं. पण ॲटलिस्ट मी काय म्हणते, कांदा लसूण ठीक आहे, हा तुमचा चॉईस आहे, पण ॲटलिस्ट नॉनव्हेज जे आहे ते प्लीज आदल्या दिवशी तरी खाऊ नका. 2 दिवस अगोदर तुम्ही पूर्ण व्हेजिटेरियन राहावा आणि मगच उपवास करा. आता एकादशीचा उपवास हा कायम लक्षात ठेवा, हा एकादशीचा उपवास कायम द्वादशीला म्हणजेच दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो. त्या दिवशी रात्री किंवा 12 वाजता हा उपवास सोडला जात नाही. म्हणजे रविवारचा अखंड दिवस आणि सोमवारचा सकाळचा अर्धा दिवस म्हणू शकतो. कारण एकादशीला बघा बरीच जणं निर्जळीसुद्धा उपवास करत असतात, पण मी तो रेकमेंड करत नाही. कारण बऱ्याच जणांना निर्जळी उपवास झेपत नाही. अजिबात आपले जीवाचे किंवा हेल्थचे हाल करायचे नाही. काहीही कंपल्शन नाही आहे, तुम्ही नॉर्मल उपवास करू शकता. आता ह्या दिवशी काय खायचं नाही आहे, तर तुम्हाला या दिवशी तांदूळापासून जे काही पदार्थ बनलेले आहेत ते खायचे नाही आहे. एक दुसरं नॉनव्हेज खायचं नाही आहे आणि तिसरं कांदा लसूण उपवासाला चालत नाही. आता बघा जे आपण उपवासाचे पदार्थ बनवतो, आजकाल मी बऱ्याचकडं बघितलं आहे, टॉमॅटो चालतो, चपाती चालते, कढीपत्ता चालतं, वर कोथिंबीर चालतं, शेव चालतो. अहो नाही चालत. एकादशीचा उपवास आहे तर प्लीज तो व्यवस्थित करा, तरच तुम्हाला त्याचं फळ मिळेल. नाही तर त्याचं फळ मिळणार नाही, तुम्हाला दोष लागेल, बाकी काहीच होणार नाही. त्यामुळे जर प्रॉपर आणि व्यवस्थितपणे उपवास करायचा असेल तरच तुम्ही उपवासाच्या वाटेला जावा किंवा अजिबात जाऊ नका. आता तुम्ही एकादशीला बगर, खिचडी, लाचकिरा लाडू, फलार, बटाट्याचा कीस, रताळीचा कीस, कॉफी, ताक, दही, काकडीची कोशिंबीर खाऊ शकता. कारण असं म्हटलं जातं एकादशी म्हणजे दुप्पट खाशी, पण असं करू नका. 3 वेळेला व्यवस्थित जेवा, गोळ्या वगैरे असतात आपल्याकडं, त्यामुळे व्यवस्थित जेवा, पण सेवा पण तेवढीच करा. आता दुसऱ्या दिवशी सकाळी बरीच लोकं चहा आणि बिस्किट खाऊन उपवास सोडतात. हे अगदी चुकीचं आहे. कारण आदल्या दिवशी पूर्ण दिवस उपवास केला, दुसरा दिवस उगवला म्हणजे चहा बिस्किट खाऊन उपवास सोडायचा नाही. दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी उठायचं आहे. तुम्ही नुसतं चहा कॉफी घेऊ शकता, टोस्ट बिस्किट चालणार नाही, नाश्त्याला पोहे उपीट चालणार नाही. तुम्हाला भाजी पोळी वरण भात हे एवढं करून देवाला नैवेद्य दाखवायचा आहे आणि मगच तुम्ही तो खाऊन उपवास सोडायचा आहे. आता तुम्ही 10:30-11 वाजतासुद्धा हा नैवेद्य दाखवून तुम्ही उपवास सोडू शकता. मंडे आहे, बऱ्याच लोकांचे जॉब्स आहेत, त्यांनी सकाळी चहा प्यावा किंवा सकाळी वाटलंच तर थोडी खिचडी असेल किंवा काही असेल तर उपवासाचं काहीतरी खावं किंवा वेफर्स वगैरे असतील तर ते खावे आणि जाताना तुम्ही टिफिन घेऊन जा आणि त्या दिवशी तुम्ही 12-12:30ला जरी तो टिफिन खाऊन उपवास सोडला तरीसुद्धा चालू शकतं. घरी असेल तर अगदीच तुम्ही 9:30 नाही 10-10:30ला सुद्धा पोळी भाजी खाऊन उपवास सोडू शकता. आता बरीच मंडळी अशी आहेत की उपवास सकाळी सुटला किंवा दुपारी आपण जेवण केलं म्हणजे द्वादशीला, मंडेला, सोमवारी, तर लगेच संध्याकाळी ना दारू, नॉनव्हेज परत सगळं चालू करतात. तर ॲटलिस्ट तो दिवस तरी नका करू हो. दुपारीच आपला उपवास सुटलेला असतो. 1, 2, 3 दिवस तरी सात्विक राहण्याचा, चांगलं राहण्याचा प्रयत्न करा. आपण कसंही सोमवारी नॉनव्हेज खातच नाही, पण तुमच्यात जर खात असतील तर ॲटलिस्ट सोमवारी प्लीज ते करू नका. त्या दिवशीच उपवास आपण सोडलेला असतो आणि लगेच रात्री नॉनव्हेज खाल्लं तर त्या व्रताचं काहीही, उपवासाचं काही फळ तुम्हाला मिळणार नाही, उलटा लागेल तर दोषच लागेल. आता ज्यांचा उपवास नाही आहे किंवा ज्यांना जमत नाही आहे त्यांनीसुद्धा एकादशीला कांदा लसूण वर्ज्य करा. म्हणजेच काय तर तामसिक भोजन किंवा अन्न ग्रहण करू नये. नॉर्मल बिना कांद्या लसणाचं तुम्ही त्या दिवशी जेवण करू शकता. त्यामुळे 6 जुलैला एकादशीला हे सगळे नियम पाळून कुठले पदार्थ खायचे आहेत, काय खायचे नाही आहेत, उपवास कधी धरायचा आहे, कधी सोडायचा आहे, कसा सोडायचा आहे, तुळशीला नैवेद्य अजिबात दाखवायचा नाही आहे, देवांना नैवेद्य दाखवायचं नाही आहे, सोमवारी देवांना नैवेद्य दाखवून मगच उपवास सोडायचा आहे. तर अशा चांगल्या पद्धतीने उपवास करा, शुद्ध मनाने करा, काही कंपल्शन नाही आहे. ती करते म्हणून मी करणार आहे या कॉम्पिटिशनच्या भावनाने उपवास करू नका. कारण तुम्हाला तो झेपायला पाहिजे. आणि बघा भीतीपोटीसुद्धा उपवास करू नका, भक्तीपोटी करा. भीती सोडा आणि भक्तीचा मार्ग धरा. कारण देव भक्तीचा भुकेला आहे. त्यामुळे या आषाढी एकादशीला या सगळे नियम पाळून उपवास छान रीत्याने पार पाडा आणि सेवासुद्धा तेवढीच करा. तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. श्री स्वामी समर्थ.